दशक 19. समाज दुसरा. विवरण निरूपण. श्रीराम. मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद. नाना प्रकारीचे संवाद, समजवून घ्यावे श्रीराम. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दाचे शब्दभेद, जाणून पहावे श्रीराम. नाना आशंका प्रत्योत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे, जेणेकरिता जगदांतरे, चमत्कार ती श्रीराम. नाना पूर्वपक्ष सिद्धांत, प्रत्यय पहावा नेमस्त, अनुमानाचे खस्तवेस्त, बोलोची नये श्रीराम. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, प्रचिती वीण अवघी भ्रांती, गळंग्यांमधील जगज्योती, चेतेल कोठे श्रीराम. हेत समजवून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवीचे समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे, ते हे ऐसी श्रीराम. चातुर्ये वीण खटपट, ते विद्याची फलकट, सभेमध्ये आटघाट, समाधान कैसे श्रीराम. बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौन्यची धरावे, अल्पचिन्हे समजावे, जगदांतर श्रीराम. बाष्कळांमध्ये बैसो नये, उद्धटासी तंडो नये, आपणाकरिता खंडो नये, समाधान जनाचे श्रीराम. निर्णतपण सोडू नये, जाणपणे फुगो नये, नाना जनांचे हृदये, मृद शब्दे उकलावे श्रीराम. प्रसंग जाणावा नेटका, बहुतासी जाजू घेऊ नका, खरे असताची नासका, फड होतो श्रीराम. शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये, बैसले तरी टाकू नये, मिथ्या दोष श्रीराम. अंतर आर्ताचे शोधावे, प्रसंगी थोडेची वाचावे, चटक लावूनी सोडावे, भल्या मनुष्यासी श्रीराम. मज्जा लसीत बैसो नये, समाराधनेसी जाऊ नये, जाता येळील वाणे होये, जिणे आपुले श्रीराम. उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भलत्यासी बोलता फावे, भले पाहून करावे, शोधून मित्र श्रीराम. उपासने सारिखे बोलावे, सर्व जनासी तोषवावे, सगट बरेपण राखावे, कोणी एकासी श्रीराम. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा, आप्तपणे श्रीराम. उंच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदय, अस्तमानी जाऊ नये, कोठे तरी श्रीराम. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र, शोधून काढावे श्रीराम. कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारिखे बैसावे, तेथीळ सकळ हरद्र घ्यावे, अंतर्यामी श्रीराम. तेथे भले आढळती, व्यापकतेही कळो येती, हळूहळू मंदगती, रीग करावा श्रीराम. सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होये समाधान, बहुत जनाचे श्रीराम. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या वीण सिणावे, कासयासी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दुसरा समाप्त. दशक 19. समास दुसरा. विवरण निरूपण. श्रीराम. मागील समासात लेखनाच्या भेदाबद्दल सांगितले. आता अर्थभेद ऐका. माणसाने नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावेत. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद जाणून घ्यावेत. नाना प्रकारच्या शंका आणि त्यांची प्रत्युत्तरे, नाना प्रकारचे अनुभव आणि साक्षात्कार ह्यांच्या घटना त्याने म्हणजेच वक्त्याने जाणून घ्याव्यात. त्या ऐकून जगातील लोकांना आश्चर्य वाटावे. वक्त्याने नाना पूर्वपक्ष आणि सिद्धांत यांचा खात्रीपूर्वक अनुभव घेऊन मग बोलावे. अनुमानाने असंबंध असे कधीही बोलू नये. प्रवृत्ती असो वा निवृत्ती, अनुभवाशिवाय सर्व व्यर्थ होय, भ्रांतीच होय. गळाठ्यातील अग्नी जसा चेतत नाही, त्याप्रमाणे केवळ कल्पनेने अनुभवदीप प्रकाशणार नाही. प्रश्न विचारणाऱ्याच्या मनातील हेतू समजून प्रश्नाचे उत्तर द्यावे. दुसऱ्याच्या अंतरंगातील विचार जाणावेत, ही चातुर्याची लक्षणे आहेत. ज्याच्या अंगी चातुर्य नसते, त्याचे बोलणे करणे, त्याची खटपट सर्व काही व्यर्थ ठरते. त्याची विद्या फोलपटासारखी अर्थहीन होय. ज्या सभेमध्ये खंडण मंडणाचा आटापिटा चालतो, तेथे समाधान कसे असणार. लोकांचे खूप बोलणे ऐकून घ्यावे, आपण तेथे मौनच धरावे. थोड्याशा चिन्हावरून लोकांचे अंतरंग जाणून घ्यावे. स्वच्छंदपणाने वागणाऱ्या लोकात बसू नये. उद्धट माणसाबरोबर भांडण तंटा करू नये. आपल्या वागण्याने लोकांचे समाधान भंगणार नाही, ह्याची काळजी घ्यावी. आपले नेणतेपण सोडू नये. जाणतेपणाने ताठ्याने वागू नये. आपल्या मृदू भाषणाने अनेक लोकांची हृदये उकलावीत. प्रसंग कसा आहे हे नीट समजून घ्यावे. अनेकांशी उगीच झगडा करू नये. त्यामुळे आपले म्हणणे खरे असले तरी सभेच्या रंगाचा बेरंग होतो. कुठल्याही गोष्टीचा शोध घेण्यात आळस करू नये. भ्रष्ट लोकात बसू नये.
समजा बसावे लागले तरी खोटे दोषारोपण करू नये. जो कोणी दुःखी असेल त्याच्या अंतरातील दुःख जाणून घ्यावे व ते दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रसंगी थोडेच वाचावे, पण भल्या माणसांना आपली चटक लावून सोडावे. सभेत बसू नये. जेथे मुक्त द्वार अन्न संतर्पण असते तेथे भोजन करण्यास जाऊ नये. जर गेलेच तरी आपले जिणे ओशाळवाणे होते. आपल्या अंगचे उत्तम गुण प्रकट करावेत, म्हणजे मग कुणाशीही बोललो तरी आपली किंमत राहते. उत्तम माणसे पारखून मग त्यांच्याशी मैत्री करावी. उपासनेला साजेल असे बोलावे. सर्व लोकांना संतुष्ट करावे. सरसकट सर्व लोकांशी चांगले संबंध राखावेत. कुठल्याही गावात प्रवेश करण्यापूर्वी ठिकठिकाणी माहिती गोळा करून मग प्रवेश करावा. तेथे सर्वांशी आपलेपणाने वागावे. त्यात उच्च नीच भाव ठेवू नये. सर्वांचे हृदय निववावे. सूर्यास्तानंतर उगीच भलतीकडे जाऊ नये. जगात सर्वांशी मैत्री करायची असेल तर त्याचे सूत्र आपल्या जिव्हेपाशी आहे. म्हणजे आपण जर गोड बोललो तर सर्वांशी मैत्री जुळते. आपण जेथे जाऊ तेथील उत्तम माणसे शोधून काढावीत. गावात जेथे कथा होत असेल तेथे आपण जावे, पण दूर दिनांसारखे बसावे आणि अंतर्यामी तेथील सर्व वर्म जाणून घ्यावा. तेथे भले लोकही आढळतात. विशाल अंतःकरणाचेही लोक कोणते हेही कळून येते. मग हळूहळू मंद गतीने तिथे शिरकाव करावा. सर्व साधनात श्रवणाचे फार महत्त्व आहे, पण श्रवणाहूनही मनन श्रेष्ठ आहे. अनेक लोकांचे समाधान मननानेच होते. धूर्तपणाने सर्व काही जाणून घ्यावे आणि आपल्या अंतर्यामी लोकांचे अंतरंग समजून घ्यावे. समजल्याशिवाय उगीच शिरण्यात काय अर्थ आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दुसरा समाप्त.